हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात पहिले म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त 10वीशी रिलेटेड आहे. तर 10वीतले असेल तुम्ही हा व्हिडिओ बघा, अन्यथा बघू नका. बघा माझ्याजवळ काय आहे, चला बघा काय आहे हे. तर हे आहे तुमची बोर्डची प्रश्नपत्रिका 2026. हे येणार नाही आहे, हे फक्त सरावासाठी आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे बोर्डाची परीक्षा असते तुमची, तर याच्यामध्ये इंग्लिशचा जो सेक्शन 5 असते, सेक्शन 5 नाही, सेक्शन असते 6. हां, तर सेक्शन 6 म्हणजे असते तुमचं स्किल डेव्हलपमेंट 5 मार्कासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, बघा ट्रान्सलेशन करायचं असते. फ्रीचे 5 मार्क आहे, हे जाऊ द्यायचे नाही. तर मी काय करणार आहे, तुमचे 2020 पासून तर आत्तापर्यंत जेवढेही पेपर झाले त्यांच्यातलं तुमचं ट्रान्सलेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तर काय होते काही जे ट्रान्सलेशन असते ते परत परत येत असते परीक्षेसाठी, बघितलं. तर हे फक्त आणि फक्त सरावासाठी आहे. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देणार, ठीक आहे. तर बघा सर्वात पहिलं मी काय करणार आहे की जे शब्द असते, बघा इथं लिहून ठेवले आहे मी, सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क. त्याच्यामध्ये काय असते, ट्रान्सलेशन असते. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियन इन इन्स्ट्रक्शन एनी 4. म्हणजे तुम्हाला 6 पैकी 4 काय करायचे असते, तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असते. तर मी इकडे लिहिलेले आहे 2020चे दोन्ही आहे, हे मार्च महिन्याचे आहे आणि हे नोव्हेंबर महिन्याचे आहे. तर सर्वात पहिले मी काय करते, तुम्हाला फक्त शब्द सांगत असतो. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय असते त्याच्यानंतर असते तुमचं ट्रान्सलेशन असते, जे 4 वाक्य असते याच्यामधले तुम्हाला 2 सेंटेन्स मराठीमध्ये सोडवा लागते. त्याच्यानंतर असते इडम्स किंवा प्रोवर्ब असते, त्याच्यातले फक्त आणि फक्त 1 सोडवा लागते. तर हे तुम्हाला माहीतच असेल, आत्तापर्यंत बरेचशी तयारी केली असेल आणि नसेल केली तरीही आत्तापासून तयारी करा. इंग्लिश खूप सोपी आहे, इंग्लिशमध्ये आरामशीर तुम्ही स्कोरिंग मार्क घेऊ शकता. तर बघा आपण सुरू करू. तर बघा सर्वात पहिला शब्द आहे हॅबिट. हॅबिट म्हणजे काय होते, तर हॅबिट म्हणजे होते सवय. तर याच्या पुढे लिहायचं सवय. दुसरा शब्द बघा कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय होते, कॉन्फिडन्स म्हणजे होते आत्मविश्वास. आणि जर तुम्ही बोर्डाचे जे पहिलेचे प्रश्नपत्रिका झालेले आहे त्याचा जर तुम्ही सराव केलेला असेल तर तुमच्यामध्ये काय येणार, कॉन्फिडन्स येणार. कारण तुम्ही फर्स्ट टाईम बोर्डची परीक्षा देणार आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडं तुमचं धकधक करत असेल, पण तसं काही नाही, खूप सोपी पेपर असते. आणि जर तुम्हाला अजून कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर बघा इकडं मी तुम्हाला पोस्टर दिलेला आहे, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन केली तर तुम्हाला माहीत होणार की बोर्डामध्ये कसे प्रश्न येते, तुमचं ते प्रश्न सोडवायचे कसे, टाईम मॅनेजमेंट होते, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास येते आणि आपल्याला माहीत होते की आपल्याला किती स्कोर येऊ शकतो बा. तर खालच्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. पण हे परीक्षा म्हणजे सराव टेस्ट पेपर फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त ऑफलाईन आहे. तर तुम्ही माझ्या गावातले असाल किंवा आसपासचे असाल तरच लावा, अन्यथा लावू नका. चला तर पहा, तर कॉन्फिडन्स म्हणजे काय होते, आत्मविश्वास. आत्मविश्वास. नंतर बघा युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे 2 शब्द आहे, एक आहे सार्वत्रिक, तुम्ही कोणता पण लिहू शकता, सार्वत्रिक लिहा किंवा वैश्विक, किंवा काय होते वैश्विक. तर 2 पैकी एकच शब्द लिहायचा असते, दोन्हीही लिहायचे नाही. नंतर आहे कस्टमर. कस्टमर असं कोणीच नसेल ज्याला कस्टमरला मराठीत काय म्हणते हे माहीत नसेल. तर काय होते, कस्टमर म्हणजे ग्राहक होते, ग्राहक. आणि टेस्ट. आता बघा हे जे टेस्ट आहे TASTE, हा टेस्टचा अर्थ होते चव. काय होते, चव. तर इथं लिहू तुम्ही चव. आणि इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे होते सुधारणा, सुधारणा. तर हाच एक फायदा आहे, जर तुम्ही टेस्ट सिरीज लावली तर तुमच्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत जाणार. आणि जेव्हा तुमची मग 20 फेब्रुवारीपासून पेपर आहे तेव्हा इतकी सुधारणा झालेली असेल की बोर्डाचा पेपर तुम्हाला खूप सोपी जाणार. तर बघा आता मार्च 2020चे सोडवले, तसेच आपण काय करू, नोव्हेंबर 2020चे सोडवू. जसं ग्रेट शब्द आहे, तर ग्रेट म्हणजे होते उत्तम. नंतर बघा हॉलिडे. आपल्या आवडीचा शब्द आहे हॉलिडे, आहे का नाही. रविवारी काय असते, सुट्टी. तर हॉलिडे म्हणजे काय होते मग, सुट्टी.
कलेक्ट. आता कलेक्टचे पण दोन शब्द आहे, एक आहे गोळा करणे आणि एक आहे जमा करणे. तर तुम्ही दोनपैकी कोणताही लिहू शकता, गोळा करणे किंवा जमा करणे, दोनपैकी कोणताही लिहा. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे होते माहिती. माहिती. नंतर बघा रिमेंबर. काय आहे? रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. लक्षात ठेवणे किंवा आठवण ठेवणे पण होऊ शकते. दोनपैकी एकच लिहायचं असते. नंतर आहे डस्टबिन. डस्टबिन म्हणजे काय होते? कचरा पेटी किंवा कचरा कुंडी. कचरा पेटी किंवा कचरा कुंडी काही पण म्हणू शकता. तर असे काय असते? सोपी असते. बघा फक्त आणि फक्त काय करायचे? चारच सोडवायचे आहे. तर असे 6 असते आणि आहे का नाही, सोपी आहे ना. तर हे 5 मार्क जाऊ द्यायचे नाही. तर हे आहे मार्च 2020, हे आहे मार्च 2020 आणि हे आहे नोव्हेंबर 2020. चला लिहून घ्या. आता बघा इथं हे आहे 21चा आणि हे आहे 22चे शब्द. तर बघा पहिल्या शब्दाला टेस्ट. आताच टेस्ट आलेला होता. कोणता आहे तो? टेस्ट. TASTE. तर ते टेस्ट म्हणजे चव होते आणि हे टेस्ट म्हणजे होते चाचणी. तर दोन टेस्टचा अर्थ बरोबर लक्षात ठेवा. चाचणी. चाचणी. नंतर बघा नॉर्मल. नॉर्मल म्हणजे होते सामान्य. आपण सर्व कसे आहोत? नॉर्मल. नंतर बघा ब्युटिफुल. तुमच्या आवडीचा शब्द आपण म्हणतो ना, ते खूप सुंदर आहे. तर ते ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आणि बघा लाईटली. तुम्ही म्हणतो ना मला लाईटली घेऊ नको, म्हणजे हलक्यात घेऊ नको. तर लाईटली म्हणजे काय होते? हलके. हलके किंवा हलका पण लिहू शकता. नंतर रिॲक्शन. आपण एखाद्या गोष्टीवर रिॲक्शन करतो म्हणजे काय करतो? तर प्रतिक्रिया देतो. तर रिॲक्शन म्हणजे काय होते? प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. नंतर बघा कॉन्फिडन्स. आता शब्द येऊन गेलेला होता 2020 मध्ये. तर असेच काय होते? रिपीट होत असते शब्द. म्हणून तुम्हाला बोर्डाचे जे जुने पेपर झालेले आहे त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहीत होते की शब्द रिपीट होत जाते. तर कसा हा शब्द आताच बघितला होता कॉन्फिडन्स आणि डबल आलेला आहे 2021 मध्ये. तर बघा कॉन्फिडन्स म्हणजे काय होते? आत्मविश्वास. आणि तुम्हालाही बोर्डाचे पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दल आत्मविश्वास जर मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? खूप जास्त पेपरचा सराव करायचा आहे. आणि तुम्ही सराव करायचा असेल तरी तसा आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तर काय होते? कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. 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 नंतर बघा आता हे आहे 21चे 22चे. हे आहे 21 आणि हे आहे 22. तर स्लोली म्हणजे काय होते? हळू. आणि बघा गार्डन. सर्वांना माहीत आहे गार्डन म्हणजे बगीचा. बगीचा. रिमेंबर. बघा हा पण शब्द रिपीट झालेला आहे का नाही. तर असे काय होते? रिपीट होत असते. तर काय होते रिमेंबर म्हणजे? तर लक्षात ठेवणे. लक्षात ठेवणे. आता बघा सायंटिस्ट. अय्यर सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक. तर इथं लिहतो मी वैज्ञानिक. असेच पेपरमध्ये सोपी शब्द येते. बघा आता पिकनिक. तुम्ही पिकनिकला गेल्यास असाल. काय होते मग पिकनिक म्हणजे? तर सहल होते. सहल. आणि फेवरेट. आपला फेवरेट सब्जेक्ट म्हणजे कोणता? इंग्लिश. मग फेवरेट म्हणजे काय होते? आवडता. आवडणे किंवा आवड लिहू शकता. आवडता लिहू शकता. आवडणे लिहू शकता. तर काय लिहू शकता? आवडही लिहू शकता. आवडणे पण लिहू शकता. चला आवड म्हणजे लाईक पण होते. तर आवडणे लिहा. काय होते मग? आवडणे. तर फेवरेट म्हणजे आवडणे. तर असे काय होते शब्द बघा 2 शब्द रिपीट झालेले आहे. तर कधी शब्द कधी नाही दरवेळी एक ना एक शब्द रिपीट होते. जर तुम्ही सगळे पेपरची बरोबर सोडवले म्हणजे बोर्डाचे पहिलेचे पेपर बघितले तुम्ही तर काय होणार? तुम्हाला पण कॉन्फिडन्स येणार आणि माहीत होणार का कोणते कोणते शब्द रिपीट होते. बा चला लिहून घ्या. बघा हे आहे जुलै 2022 आणि हे आहे मार्च 2023चे शब्द. तर बघा आता बेगर म्हणजे काय होते? तर बेगर म्हणजे होते भिकारी. भिकारी. आणि तुम्ही 10वीत आहे
तर तुम्हाला हा एका पाठामध्ये शब्द आलेला आहे. नंतर होप. होप म्हणजे होते आशा, आणि मलाही अशी आशा आहे की तुम्ही 10वीमध्ये चांगले मार्क घेणार, चांगल्या टक्क्यानं पास होणार बा, अशी मला पण आशा आहे. आणि काय म्हणते मग आता, मला तर आशा आहे तुमच्याकडून की तुम्ही चांगले मार्क घेणार. तर मग मला अशी अजून एक आशा आहे की सबस्क्राईब करून घ्या नसन केले ते, आणि हे चॅनल काय म्हणते शेअर करा. आपले जे 10वीमध्ये मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हा शेअर करा, म्हणजे त्यांना पण मदत होणार. नंतर आहे नॅचरल. तर नॅचरल म्हणजे काय होते, तर नैसर्गिक. नैसर्गिक. आता बघा सेंचुरी, जे क्रिकेट पाहत असेल त्यांना माहीतच आहे की बॅट्समन 100 रन काढल्यानंतर काय करते, असे हात वर करते, एका हातात हेल्मेट नाही एका हातात बॅट, आपण म्हणतो सेंचुरी झाली. सेंचुरी म्हणजे काय, तर शतक होते. काय होते, शतक. मग आहे नॉटी. नॉटी आपण किंवा तुम्ही घरच्या किंवा कोणाच्या तोंडातून हा शब्द ऐकले असेल, नॉटी बॉय, नॉटी गर्ल, आहे का नाही. तर मग नॉटी म्हणजे काय होते, खोडकर. तर इथं खोडकर, खोडकर. नंतर आहे ऑथर म्हणजे होते लेखक. आहे सोपी सोपी शब्द येत असते तर जाऊ द्यायचे नाही. 5 मार्क बहुत महत्त्वाचे आहे. चांगले टक्के घ्यायचे असेल तर 1 मार्क आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. नंतर आहे इम्पॉर्टंट. बघा हा शब्द आता रिपीट झालेला आहे, 2020मध्ये आलेला होता, परत आलेला आहे. तर असे काय होते, रिपीट येत जाते. तर इम्पॉर्टंट म्हणजे काय होते मग, महत्त्वाचे. महत्त्वाचे. नंतर आहे सक्सेस. सक्सेस म्हणजे यशस्वी. यशस्वी. तर सक्सेस म्हणजे यशस्वी होते, आणि तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर टेस्ट सिरीज लावू शकता. नंतर आहे पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे होते पालक. रूट. आता रूट 2 शब्द आहे, एक आहे मार्ग, म्हणजे रूट 2 आहे, जसं ROUTE रूट म्हणजे मार्ग, आणि ROOT रूट म्हणजे होते मूळ, जे झाडाचे खालचं मूळ. नंतर आहे इमॅजिन. इमॅजिन म्हणजे होते कल्पना. कल्पना. आणि रिफ्यूज म्हणजे होते नकार. आपण एखाद्या गोष्टीला नकार देतो ना, तर हे रिफ्यूज म्हणजे काय होते, नकार होते. तर समजले, असे खूप सोपी सोपी शब्द येत असते, जाऊ द्यायचे नाही, लिहून घ्या. आता हे बघा, हे आहे 2023चे आणि हे आहे 2024चे प्रश्नपत्रिकेतले शब्द. तर बघा, फेथ म्हणजे काय होते, फेथ म्हणजे होते श्रद्धा. एखाद्या गोष्टीवर आपली श्रद्धा असते ना, तर फेथ म्हणजे होते श्रद्धा किंवा विश्वास. म्हणजे जसं आपण देवावर विश्वास वगैरे ठेवतो ना, तर ते विश्वास. समजलं. नंतर आहे टेस्ट. बघा आता परत टेस्ट शब्द आलेला आहे, तर असे काय होते, रिपीट होत जाते, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. तर टेस्ट म्हणजे होते चव. स्पेलिंगमध्ये लक्ष देत जा बरोबर. ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे होते प्रगती किंवा पुढे जाणे. 2 पैकी एकच लिहायचं, दोन्ही लिहायचे नाही, पुढे जाणे. नंतर इझिली. इझिली म्हणजे सहजपणे. सहजपणे. नंतर बघा रिॲक्शन. रिॲक्शन हा शब्द पण परत आलेला आहे, 2020मध्ये आलेला होता, परत आता 2023मध्ये आलेला आहे. तर रिॲक्शन म्हणजे काय होते, प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. आता बघा ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे आपलं वातावरण. वातावरण. सोपी सोपी शब्द येत असते. नंतर बघा कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे होते स्पर्धा, आणि आजचं स्पर्धेचं युग आहे ना, या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल, 10वीच्या बोर्डामध्ये चांगले मार्क घ्यायचे असेल, तर टेस्ट सिरीज जॉईन करा. किंवा जॉईन करायची नसेल किंवा तुम्ही दुसरीकडे राहत असेल तर काय करायचं आहे, जास्तीत जास्त पेपरचा सराव करा. लिहून पास चला, आणि तुमचे जे टीचर वगैरे आहे त्यांच्याकडून चेक करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला माहीत होणार का पेपर कसा सोडवायचा, त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळणार. नंतर ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे होते मानवता. मानवता. आणि तुम्ही थोडीशी मानवता दाखवा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, काय म्हणते शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. करेज. करेज म्हणजे होते धैर्य. धैर्य. नंतर प्रेयर. आपण प्रेयर करतो रोज, आहे का नाही शाळेमध्ये, मग काय करतो, प्रेयर म्हणजे प्रार्थना. नंतर ग्रेट. बघा आता ग्रेट शब्द पण परत आलेला आहे, तर ग्रेट म्हणजे काय होते, उत्तम. नंतर बघा डस्ट म्हणजे होते धूळ. हा तर शब्द माहीतच आहे आपल्याला, डस्ट म्हणजे धूळ. चला लिहून घ्या. आता बघा ट्रान्सलेशनमध्ये दुसरा प्रश्न असते, ट्रान्सलेट
फॉलोइंग सेंटेन्स इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर एनी टू, तर हे 4 सेंटेन्स असते, त्याच्यापैकी कोणते 2 सेंटेन्स आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचे असते. तर हे खूप सोपी असते, समजला. तर याचे पण मार्क जाऊ द्यायचं नाही. तर पूर्ण तुमचं जे सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंटचं ट्रान्सलेशनचं पूर्णच्या पूर्ण 5 मार्काले असते. तर हे 5 पैकी 5 मार्क मिळू द्यायचे. आता बघा ही तसा पहिला कोणता आहे, डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायव्हिंग अ कार. समजला. म्हणजे काय होते, कार म्हणजे गाडी चालवताना मोबाईल फोन वापरू नये किंवा वापरू नका. आहे सोपी आहे ना. तर इथं लिहू, चला इथं उत्तर लिहितो मी, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरू किंवा उपयोग करू नये, वापरू नये किंवा वापरू नका. दोन्ही पण कोणतेही लिहिलं तरी बरोबर येते. नंतर बघा, डोंट ब्लो हॉर्न नियर स्कूल अँड हॉस्पिटल. असं तर तुमच्या शाळेच्या पुढं पण लिहून असेल, डोंट ब्लो हॉर्न नियर स्कूल, आहे का नाही. तर काय होते, शाळेजवळ आणि हॉस्पिटलजवळ म्हणजे दवाखान्याजवळ हॉर्न म्हणजे हॉर्न मराठीत भोंगा म्हणतात, जे पॉ पॉ पी पी करत असते तो भोंगा. तर भोंगा वाजवू नका. तर इथे लिहितो, शाळा आणि दवाखान्याजवळ, दखा झालं आहे का नाही. चला, दवाखान्याजवळ भोंगा वाजवू नये किंवा वाजवू नका, काही पण लिहू शकता. शाळा आणि दवाखान्याजवळ भोंगा वाजवू नका किंवा वाजवू नये. नंतर बघा, यूज हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. आता बघा इथं रायडिंग अ बाईक लिहून आहे आणि इथं ड्रायव्हिंग अ कार लिहून आहे. चला शॉर्टकटमध्ये सांगून देतो तुम्हाला की जेव्हाही आपण कोणाच्या वरती बसतो आणि चालवतो त्याला, तर तेव्हा त्याला रायडिंग म्हणते. आणि कोण्या वस्तूच्या अंदर बसतो आणि चालवतो तेव्हा त्याला ड्रायव्हिंग म्हणते. जसं बस झालं, ट्रेन झालं, त्याच्यानंतर कार झाली, याच्या आपण अंदर बसतो तर काय म्हणायचं, ड्रायव्हिंग म्हणायचं. आणि बाईक झालं, सायकल झालं, घोडा झालं, याच्या वरती बसतो तर त्याला राईड म्हणायचं. लक्षात ठेवा. तर बघा, यूज हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. समजलं. ते बाईकला काय म्हणते, दुचाकी, कारण 2 चाकं असते. तर मग इथं लिहायचं, दुचाकी चालवताना कायचा वापर करा, हेल्मेटचा उपयोग किंवा वापर करा. समजला. अशी सोपी असते, 2च सोडवायची असते आपल्याला. फॉलो द ट्रॅफिक रूल, हे किती सोपी आहे. तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही ट्रॅफिकचे रूल फॉलो करत असाल. तर याचं उत्तर काय लिहायचं, बघा दिसत आहे का, हां दिसत आहे. तर फॉलो द ट्रॅफिक रूल. तर ट्रॅफिक रूलला काय म्हणतात, 2 शब्द आहेत. एक आहे रहदारी आणि एक आहे वाहतूक. तर आपण काय करू, वाहतुकीचे नियम पाळा असं लिहून देतो, वाहतुकीचे नियम पाळा. समजला. फॉलो द ट्रॅफिक रूल म्हणजे वाहतुकीचे नियम पाळा किंवा रहदारीचे नियम पाळा असं जरी लिहिलं तरी बरोबर येते. समजला. कोणतेही 2च लिहायचे. तर काय करायचं माहिती आहे का, सोपीवाले पकडायचे 2 आणि त्याला ट्रान्सलेशन करून टाकायचं. 2 मार्काले आहे. याच्या पहिलेच आहे जे शब्द बघितले ते पण 2 मार्काले. 4 शब्द लिहायचे राहते, 2 मार्क पक्के झाले पाहिजे, 2 मार्क. याच्यामध्ये हे कोणते 2 सोडवायचे ते पण 2 पक्के झाले पाहिजे, 2 मार्क झाले. 2 आणि 2 4. आणि एक इडम्स किंवा प्रोवर्ब असते, 1 सोडवायची असते, खूप सोपी असते, ते पण आपण सोडवून टाकू. चला लिहून घ्या. बघा, हे नोव्हेंबर 2020च्या प्रश्नपत्रिकेतले आहे 4 सेंटेन्स. याच्यापैकी पण 2च सोडवायचे आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सोपी येत असते, त्याच्यातले सोपी पकडायचे आणि सोडवायचे. बघा आता, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. हे तर तुम्ही रोज म्हणत असाल शाळेमध्ये प्रार्थना म्हणताना, आहे का नाही. तर काय होते, सर्व भारतीय माझे भाऊ आणि बहिणी आहेत. तर इथं लिहायचं, सर्व भारतीय माझे भाऊ आणि
बहिणी आहे. झालं. नंतर पहा, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. माझ्याकडून पण तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या स्टडीजसाठी आणि परीक्षेसाठी. समजलं. मग आता बघा, चांगले पेपर सोडवायचा, चांगले मार्क घ्यायचे, काय चांगले टक्के घ्यायचे आणि चांगलं मग तुम्हाला एक कॉलेज मिळणार. तर पहा, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज म्हणजे तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. समजलं. नंतर पहा, स्पीक क्लिअरली अँड कॉन्फिडंटली. आता कॉन्फिडंटली म्हणजे आपल्याला माहीतच आहे आत्मविश्वास, आणि क्लिअरली म्हणजे स्पष्ट. तर काय होते, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला. कसं बोलायचं, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला. कीप द हाऊस क्लीन. तुम्हाला घरचे म्हणत असाल कीप द हाऊस क्लीन म्हणजे घर स्वच्छ करा किंवा ठेवा. स्वच्छ ठेवा. तर असे काय ते सोपी येत असते. त्याच्यातले 2 पकडायचे सोपीवाले आणि लिहून घ्यायचे, मार्क जाऊ द्यायचे नाही. चला लिहून घ्या. हे सप्टेंबर 2021च्या पेपरमधलं आहे. बघा, यूज डस्टबिन फॉर गार्बेज. जर तुम्ही गेले असेल म्हणजे शाळेमध्ये पण असेल तुमच्या हे बोर्ड लावून गार्डनमध्ये वगैरे म्हणजे चांगल्या ठिकाणी गेले तर असे काय लावून राहते, बोर्ड लावून राहते, यूज डस्टबिन फॉर गार्बेज. मग याचा काय होते, कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करा. मग याचा अर्थ काय होते, कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी वापरा. कचरा टाकण्यासाठी, गार्बेज म्हणजे कचरा होते, लक्षात ठेवा. येऊ शकते तुम्हाला 2 मार्कासाठी, आहे का नाही शब्दामध्ये. तर लक्षात ठेवा, कचरा टाकण्यासाठी कचरा पेटी वापरा. पुढचा पहा, इटेबल्स आर नॉट अलाउड. हे तुम्ही पाहिले असेल गार्डनमध्ये वगैरे गेले असेल तर तसं हे बोर्ड लिहून राहते. का लिहून राहते, कारण आपण काय करतो तिथे काही खातो आणि कचरा तिथंच फेकून जातो, म्हणून हे लिहून राहते काय, इटेबल्स आर नॉट अलाउड म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंना परवानगी नाही. खाण्यापिण्याच्या वस्तूंना किंवा वस्तूला परवानगी नाही असं लिहायचं. नंतर बघा, डोंट प्लग द फ्लावर. हे पण लिहून राहते. गार्डनमध्ये जाण्याचे किती फायदे आहे बघा. जर तुम्ही चांगले पाहिले, हे आहे का रे, कीप द गार्डन. हां बघा, हे सर्वच्या सर्व काय गार्डनमध्येच तुम्हाला लिहून दिसते. तर गार्डनमध्ये जाण्याचा एक फायदा झालेला आहे. तर तुम्ही असे जात चला. तर काय होते मग, डोंट प्लग द फ्लावर म्हणजे फुले तोडू नका. फुले तोडू नका असे गार्डनमध्ये जात चला म्हणजे तुम्हाला काय होणार, माहीत होणार. नंतर कीप द गार्डन नीट अँड क्लीन म्हणजे गार्डन नीटनेटके आणि स्वच्छ ठेवा. बाग स्वच्छ आणि नीटनेटकी. नीट म्हणजे काय होते, नीटनेटके. नीटनेटकी ठेवा. सर्वांनी अशीच ठेवायची, बाग कचरा करायचा नाही. चला लिहून घ्या. हे मार्च 2022चे आहे. कधीचे आहे, मार्च 2022. पाहू द्या. हां, हे आहे मार्च 2022चे आहे. तर बघा आपण करू आता. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स म्हणजे नेहमी इतरांशी आदराने बोला. चला, नेहमी इतरांशी आदराने बोला. नंतर बघा, टेक ॲडवाइस फ्रॉम युअर पेरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम म्हणजे वेळोवेळी तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. वेळोवेळी तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. सोपी येते, ट्रान्सलेशन करायचं. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स म्हणजे मोठ्यांना मान द्या.
मोठ्यांना मान आणि मोठ्यांना मान द्या. पेरेंट्स अँड ग्रँडपेरेंट्स आर द पिलर ऑफ आवर फॅमिली. म्हणजे आईवडील आणि आजी आजोबा हे तुमच्या कुटुंबाचे काय आहे, पिलर आहे. पिलर म्हणजे आधारस्तंभ. तर आई वडील आणि आजी आजोबा आर द पिलर ऑफ आवर फॅमिली. हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहे. दिसत आहे का? बघा, दिसत नसेल तर काय म्हणते, आवाजावर लक्ष द्या. आधारस्तंभ आहे. हे वाक्य मोठं आलं आहे, पण आपण काय करायचं आहे, सोपीवाले पकडायचे. जसे इथं कोणते सोपे आहे, जसं गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, मोठ्यांना मान द्या. टेक ॲडवाइस फ्रॉम युअर पेरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम, म्हणजे वेळोवेळी तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. नंतर हे ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स, नेहमी इतरांशी आदराने बोला. हे 3 सोपी होते. हे थोडंसं कठीण आहे. कठीण वगैरे काही नाही, फक्त मोठं आहे, लिहायला मोठा आहे, टाईम जाते. तर सोपीवाले पकडायचे आणि लिहून टाकायचे. चला, तुम्ही पण लिहून घ्या. जुलै 2022 मध्ये आलेले आहे. जुलै म्हणजे सप्लिमेंटरीचे. झालं. तर बघा, आपल्याला काही सप्लिमेंटरी वगैरे द्यायची नाही रे बा. पहिल्याच याच्यामध्ये चांगल्या मार्कानं पास व्हायचं. चला मग, रिस्पेक्ट युअर टीचर्स अँड एल्डर. आत्ताच आलेला होता रिस्पेक्ट युअर एल्डर्सचा. आता काय आलं आहे, त्याच्यामध्ये टीचर टाकलेला आहे. तर मग काय झालं आहे का नाही, जसं आपण करतो तो मोठ्यांना मान द्या, तसंच काय करायचं आता, टीचर आणि मोठ्यांना. तर लिहायचं तुमच्या शिक्षकाचा आणि मोठ्यांचा. हे काय, एल्डर्स म्हणजे मोठ्यांचा. काय करायचं, रिस्पेक्ट म्हणजे आदर करा. नंतर पहा, इट्स व्हेरी हॉट टुडे. आहे ना, व्हेरी हॉट आहे ना, नाही सध्या हॉट नाही, तर कोल्ड आहे. तर हॉट म्हणजे काय ते, गरम. आज खूप गरम आहे. नंतर बघा, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे झाडे आपले सर्वात चांगले मित्र आहे ना, कारण ते आपल्याला फक्त देतच असते, आपल्याला काही मागत नाही. झाडं देते, फुलं देते, फळं देते, आपल्याला ऑक्सिजन देते, सर्वात मोठी गोष्ट आहे का नाही. पण आपल्याकडून काही मागत नाही आणि आपणच त्यांना कट करतो. तर असं करायचं नाही. तर काय लिहायचं मग, झाडे आपले सर्वात चांगले मित्र आहे. नंतर, आय लाईक हॉरर मूवीज. कोणाकोणाला आवडते बरं हॉरर मूवीज? मला तर बहुतच आवडते. त्या स्त्री मुंजा वगैरे मजा येते ना, भुलभुलैया. नंतर, आय लाईक हॉरर मूवीज. मला भयपट चित्रपट आवडते. अच्छा, तर आपल्याला काय करायचं, फक्त 2च पाहायचे आहे, सोपीवाले, आणि लिहून घ्यायचे. चला, तुम्ही लिहून घ्या. हे आहे मार्च 2023चे सेंटेन्स. बघा, आय सॉ समथिंग हॉरिबल. म्हणजे आपण म्हणतो मी काहीतरी भयानक पाहिले. तर हे आहे ते, आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स. आणि खरंच सायन्सच आहे, कारण सर्वांना स्वयंपाक करता येत नाही. तर काय म्हणायचं मग, स्वयंपाक हे एक विज्ञान आहे. स्वयंपाक हे एक विज्ञान आहे. मी थोडं फास्ट शिकवत आहे, कारण खूप वेळ झालेला आहे, म्हणून मी थोडं फास्ट घेत आहे. आणि आपल्याला खूप अजून करायचं आहे, एडम्स वगैरे आहे. नंतर बघा, मेक अ स्टडी टाइम टेबल. आणि तुम्ही टाइम टेबल बनवला नसेल तर बनवून घ्या. अभ्यासाला आता किती, 1 महिना तो उरलेला आहे का ना. तर बघा, मेक अ स्टडी टाइम टेबल. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा.
तुम्ही पण बनवून घ्या. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली म्हणजे तो सर्वात प्रभावीपणे बोलला. ही म्हणजे तो होते, तो सर्वात प्रभावीपणे बोलला. तो सर्वात प्रभावीपणे बोलला. 2023 आहे वॉश युअर हँड रेग्युलरली. तुमचे हात वॉश युअर हँड रेग्युलरली, नेहमी हात स्वच्छ धुवा. नेहमी तुमचे हात, मला वाटतं कोरोनातला आहे, तुमचे हात स्वच्छ धुवा. 2023च्या पेपरचा आहे पण हे. नेहमी तुमचे हात स्वच्छ धुवा. नंतर पहा, यूज मास्क फॉर द सेफ्टी. सुरक्षितेसाठी मास्कचा उपयोग करा. सुरक्षितेसाठी काय करायचं आहे, मास्कचा उपयोग करा. नंतर स्टे अवे फ्रॉम द क्राऊड. गर्दीपासून दूर राहा. गर्दीपासून दूर राहा. हे सर्व कोरोनामध्ये सांगितलेले होते आहे का नाही. तर हे आता आलेले आहे 2023 मध्ये. बी केअरफुल, लाईफ इज प्रेशियस. काळजी घ्या, जीवन मौल्यवान आहे. काळजी घ्या, जीवन मौल्यवान आहे. आणि तुम्ही पण चांगली काळजी घ्या. आता बोर्डाचा पेपर आहे, बिमार वगैरे पडायचा नाही. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी म्हणजे ग्रंथालयाबाहेर तुमचे बूट काढा. ग्रंथालयाबाहेर तुमचे बूट काढा, चपला जोडे काढा. असं आपल्या क्लासच्या पण बाहेर लिहून आहे का नाही, माहीत आहे तुम्हाला. नंतर बघा, डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक म्हणजे पुस्तकाचे पाने फाडू नका. पुस्तकाचे पाने फाडू नका. कोणी फाडायचे नाही रे बा, लक्षात ठेवा. कीप सायलेन्स इन द लायब्ररी म्हणजे ग्रंथालयात शांतता पाळा. ग्रंथालयात शांतता पाळा. मग बघा, रिटर्न द बुक विदिन 1 वीक. एका आठवड्यामध्ये पुस्तक परत करा. एका आठवड्यामध्ये पुस्तक परत करा. बघा 2024 पर्यंतचे मी सर्वच्या सर्व करून दिले आहे. फक्त आता इडम्स राहिलेले आहे. चला हे लिहून घ्या. आणि जर तुमच्याकडे 2025चा पेपर असेल तर मला ह्या व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवून द्या PDF. मी त्याचं पण विश्लेषण घेऊन येणार, कारण माझ्याकडे आहे नाही. तर चला लिहून घ्या. बघा, ट्रान्सलेट फॉलोइंग इडम्स किंवा प्रोवर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनीवन कोणतेही एक सोडवायचे 2 असते. हे 2020चे आहे, हे जुलै आणि हे नोव्हेंबर. म्हणजे एक तुमच्या सप्लिमेंटचा आणि एक आपल्या जे आत्ता असतं ना मार्चमध्ये त्याचा, मार्चमध्ये, एप्रिल म्हटलं वाटतं, मार्चमधला आहे. तर एक सोडवायची असते, 1 मार्क असते, खूप सोपी असते. तुम्ही कमीत कमी 20-22 पाठ करून ठेवा, म्हणजे काय होते त्याच्यातली 1 तर नक्की येणार. आणि हे पण रिपीट होत असते बरं का. जर तुम्ही चांगले सोडवले तर तुम्हाला माहीत होणार. जसं बघा, ऑल द ग्लिटियर्स इज नॉट गोल्ड म्हणजे काय होते, चकाकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसते. चकाकणारी किंवा चमकणारी पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने किंवा सोनं नसते. समजलं. नंतर पहा, नो पेन नो गेन. कष्टाविना फळ नाही. आणि तुम्हाला पण चांगले मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला पण नो पेन नो गेन म्हणजे तुम्हाला पण कष्टाविना फळ नाही. पण स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क करायचं नाही. तर काय होते, नो पेन नो गेन म्हणजे कष्टाविना फळ नाही. हे झाले मार्चचे. आता पाहू आपण सप्टेंबरचे, नोव्हेंबरचे. टिट फॉर टॅट म्हणजे जशास
तसे. हे बरेच वेळा आलेले आहे. टाईम का, टाईम इज मनी म्हणजे वेळ पैसा आहे. वेळ म्हणजे पैसा, वेळ म्हणजे पैसा. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, वेळ पैशासारखा आहे, वेळ म्हणजे पैसा आहे, असं लिहिलं तरी बरोबर आहे. हे 2020 आहे, मार्च आणि नोव्हेंबर. चला लिहून घ्या. बघा हे 2021 AB आणि हे 2022. बघा माइट इज राईट म्हणजे बडी तो कानपिडी, बडी तो कानपिडी, कानपिडी. चला नंतर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणजे अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक आहे. अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक आहे. सोपी येत असते. बघा आता वेअर देअर इज अ वे देअर इज अ वे. इच्छा तिथे मार्ग. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग मिळणार. इच्छा तिथे मार्ग असं पण लिहू शकता. किंवा अजून असं लिहू शकता का इच्छा असेल तर मार्ग मिळतो. दोन्ही पण बरोबर आहे. नंतर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावे. मराठीमध्ये तुम्ही ऐकले असेल, अंथरून पाहून पाय पसरावे, पसरावे. चला दिसत आहे ना. हां, अंथरून पाहून पाय पसरावे असे सोपी सोपी येत असते. 21-22 लिहून घ्या. बघा हा प्रश्न आत्ताच आलेला होता, जुलै 2022ला डबल विचारला. समजला. वेअर्स देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणजे इच्छा तिथे मार्ग, इच्छा तिथे मार्ग आहे का नाही. नंतर पहा अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड म्हणजे संकटात मदत करतो तोच खरा मित्र. संकटात मदत करतो तोच खरा मित्र होय. होय लिहू शकता किंवा तोच खरा मित्र. चला नंतर पहा सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा किंवा माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा. तर कोणतं पण लिहू शकता. जनसेवा हीच ईश्वर सेवा, ईश्वर सेवा. नंतर ॲज यू सो शॉल यू रिप जसे पेराल तसे उगवेल किंवा जसे कर्म तसे फळ. कोणतं पण लिहू शकता. जसे पेराल तसे उगवेल. दोनपैकी कोणतेही एक लिहू शकता म्हणजे जसे पेराल तसे उगवेल किंवा जसे कर्म तसे फळ. चला लिहून घ्या. बघा हे 2023 आहे आणि हे 2024 आहे. मॅन इज द स्लेव ऑफ मॅन इज द स्लेव ऑफ इज हॅबिट म्हणजे माणूस हा त्याच्या सवयीचा गुलाम असतो. माणूस हा त्याच्या सवयीचा गुलाम असतो. नंतर बघा हार्ड वर्क इज द की टू सक्सेस म्हणजे कठोर मेहनत हे यशाची काय आहे किल्ली आहे. पण आता कठीण मेहनत करण्याची म्हणजे आपल्याला एवढा टाईम आहे नाही तर तुम्ही स्मार्ट वर्क करा. तर काय लिहायचं हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. कष्ट ही यशाची गुरु किल्ली आहे. समजलं किंवा गुरु किल्ली होय असं पण लिहू शकता. अ फ्रेंड इज नीड अ फ्रेंड इन डीड आताच बघितलं होतं डबल रिपीट झालेली आहे. काय होते याचा अर्थ की संकटात मदत करतो तोच खरा मित्र. चला संकटात मदत करतो तोच खरा मित्र होय. समजला. अजून पहा इट टेक्स टू कॉरल म्हणजे भांडण्यासाठी दोन व्यक्तीची आवश्यकता असते. दोनच लोक पाहिजे भांडणं करण्यासाठी बस. तर काय लिहायचं मग भांडण्यासाठी दोन व्यक्तीची आवश्यकता असते.
तर अशा प्रकारे काय केलं आहे आपण, सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशनचे 5 मार्काचा आपण कव्हर केलेलं आहे. 2020 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नाचं आपण काय केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे का नाही. व्हिडिओ लंबा झाला पण आत्तापर्यंतचं पूर्ण केलं. जर तुम्ही आत्तापर्यंत टिकून असाल म्हणजेच याचा अर्थ काय होते की तुम्ही नाही का अभ्यासाशी सिरियस आहे. जे सोडून गेले असाल जाऊ दे, त्यांचा आपल्याला काही करायचं नाही. चला हे लिहून घ्या. आणि काय म्हणते तर तुमच्याजवळ जर असेल 2025चा पेपर तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा, मी त्याचं पण एनालिसिस घेऊन येणार. आणि तुम्हाला अजून कोणत्या याचं एनालिसिस पाहिजे, फक्त इंग्लिशचं बरं का, बाकी विषयाचं नाही. तर इंग्लिशच्या विषयाचं कोणत्या टॉपिकचं तुम्हाला एनालिसिस पाहिजे ते मला कमेंट करा, मी तुम्हाला घेऊन येणार. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर इथं पोस्टर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.